हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज मी तुम्हाला काही इंग्लिश वाक्यांच्या रचना पण जरा वेगळ्या असलेल्या अशा सांगणार आहे. म्हणजे आपले नेहमीचे 12 टेन्सेस किंवा 12 काळ असतात त्यापेक्षा काहीतरी वेगळी रचना असते. या रचना ज्या आहेत, ज्या मी आज घेणार आहे त्या या 12 काळांमध्ये येत नाहीत, तर त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. करूया सुरुवात. मी आज मराठी वाक्य लिहिली आहेत आणि त्यांची रचना आपण इंग्लिशमध्ये करूया. लेट अस बिगिन. सम डिफरंट स्ट्रक्चर्स. सम म्हणजे काही, डिफरंट म्हणजे वेगळ्या, स्ट्रक्चर्स सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, सेंटेन्स स्ट्रक्चर याचा अर्थ वाक्यरचना, वेगळ्या वाक्यरचना. पहिलं मराठी वाक्य, मी अभ्यास करणार आहे. आता मी अभ्यास करणार आहे हे ॲक्च्युअली भविष्यकाळातलं वाक्य आहे आणि म्हणून आपण आय विल स्टडी असं सरळपणे म्हणूच शकतो. आय विल स्टडी, मी अभ्यास करणार आहे. म्हणून ते तर क्लिअर झालं. हे तर सरळपणे साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्समधलं वाक्य झालं, 12 काळातलं. पण हेच वाक्य आपण भविष्यकाळी म्हणताना इंग्लिशमध्ये रचना गोईंग टू अशी पण करू शकतो आणि मग ती रचना होते आय ॲम गोईंग टू स्टडी. आय विल स्टडी म्हणजे पण मी अभ्यास करणार आहे, कारण ते फ्युचर भविष्य आहे, भविष्य काळातलं वाक्य आहे. आणि त्याचप्रमाणे आय एम गोईंग टू स्टडी असं म्हटलं तरीही आय एम गोईंग टू जरी वर्तमानकाळी असलं तरी वाक्य मात्र अर्थ त्याचा भविष्यकाळीच आहे. म्हणून ही झाली वेगळी वाक्यरचना. ही पहिली नेहमीची 12 काळांमधली, ही मात्र वेगळी आहे. गोईंग टू त्याच्या आधी एकतर ॲम लागतं, इज लागतं किंवा आर लागतं आणि गोईंग टू हा शब्द येतो. त्या टूच्या पुढे जे क्रियापद आपल्याला म्हणायचं आहे ते येतं. इथे गो म्हणजे कुठेतरी जाणं असा अर्थ अजिबात नसतो, तर ती वेगळी वाक्यरचना असल्यामुळे वाक्यरचनाच गोईंग टू अशी आहे. ॲम किंवा इज किंवा आर आणि गोईंग टू आणि त्याच्यापुढे जे आपल्याला करायचं आहे भविष्यात ते पुढे क्रियापद वापरून पुढे वाक्य बनवायचं, अशी ती रचना आहे. तर ही झाली पहिली भविष्यकाळी रचना पण वेगळ्या प्रकारची. आता दुसरं मराठी वाक्य, ती तेथे जात असे. भूतकाळ, पूर्वी, ती तिथे जात असे, नेहमी, कायम, रेग्युलरली. पण हे सगळं पूर्वींचं, भूतकाळातलं, पास्ट टेन्स. मग हे वाक्य इंग्लिशमध्ये करताना ती तेथे जात असे. सेकंड घेते मी. ती म्हणजे शी. जात असे भूतकाळात, नेहमी जात असे, त्यावेळेला आपण यूज टू. आणि जाणे म्हणजे गो, तेथे म्हणजे देअर. शी यूज टू गो देअर अशी ती रचना होते. ती तिथे जात असे, शी यूज टू गो देअर. रचना वेगळी का? कारण यूज टू, यूज म्हणजे उपयोग करणं अशा अर्थी इथे येत नाही. ती वेगळी वाक्यरचना म्हणून ते शब्द तिथे येतात. वेगळी वाक्यरचना आहे, नेहमीच्या 12 काळातली, भूतकाळातली ती नाही आहे. आहे भूतकाळीच अर्थ, पण यूज टू ह्या शब्दाची रचना आहे ती. शी यूज टू गो देअर, ती तेथे जात असे, असं ते वाक्य बनतं. शी म्हणजे ती, यूज टू म्हणजे जात असे, म्हणजे असे पूर्वींच्या काळात, भूतकाळात अशा अर्थी ते यूज टू. गो म्हणजे जाणे आणि देअर म्हणजे तेथे. ओके, तर असं झालं आहे दुसरं वाक्य वेगळ्या रचनेचं. आता तिसरं वाक्य बघूया. तिला बोलू दे. एखादी गोष्ट करू दे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा इंग्लिशमध्ये ते वाक्य आपण सुरुवात करतो लेट या शब्दाने. म्हणून वाक्यरचना आपली सुरू होते वेगळ्या प्रकारची, लेट या शब्दाने. लेट तिला, तिला म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं हर. आणि बोलू दे, बोलणं म्हणजे स्पीक. लेट हर स्पीक अशी ती रचना होते. लेटने सुरू करायचं, मध्ये तो जो करता असेल, आता इथे तिला बोलू दे म्हणून ती म्हणजेच हर, आणि मग क्रियापद इथे स्पीक, बोलू देणं म्हणून. लेट हर स्पीक, तिला बोलू दे. कुठचीही रचना जेव्हा करू दे अशा अर्थी असते तेव्हा अशी करायची ती इंग्लिशमध्ये वेगळ्या प्रकारची वाक्यरचना. आता पुढचं, ते कदाचित उद्या दिल्लीला जातील. कदाचित, नक्की नाही आहे, शक्यता आहे, क्वचित जातील, कदाचित जातील. त्यावेळेला आपण ते वाक्य म्हणू शकतो
आता इथे ते म्हणजे सर्वनाम, इंग्लिशमध्ये ते दे. कदाचित जाणं ही शक्यता मे या क्रियापदाने व्यक्त होते, म्हणून दे मे. जातील म्हणजेच क्रियापद झालं गो. दे मे गो दिल्लीला. कुठे जाणार आहे? दिल्ली, म्हणून दिल्लीला लासाठी आपण म्हणणार दे मे गो टू. दिल्लीला इंग्लिशमध्ये म्हणायचं दिल्ली, आणि उद्या म्हणजे टुमॉरो. दे करता झाला, मे गो हे पूर्ण क्रियापद झालं, टू दिल्ली तिथे जाणार आहेत, आणि टुमॉरो उद्या. ते उद्या कदाचित दिल्लीला जातील. हा जो कदाचित मराठी शब्द आहे तो मे याच्यातून व्यक्त होतो, मे या क्रियापदातून. अशी ती रचना, कदाचित शक्यता व्यक्त करणारी अशी रचना आपण मे या क्रियापदाने करू शकतो. आता 5वं, मी हे करायला हवं होतं. आपण जेव्हा म्हणतो मला असं वागायला हवं होतं, मला असं करायला हवं होतं, असं जेव्हा असतं वाक्य, तेव्हा आपण ते वाक्य कसं बनवू शकतो? पहिला करता मी. करायला हवं होतं जेव्हा असं असतं तेव्हा आपण म्हणणार आय शूड. शूड वापरायचं क्रियापद म्हणून. करायला हवं होतं, हवं, इथे हवं हा शब्द आहे, त्यासाठी इंग्लिशमध्ये आपण म्हणणार हॅव. आय शूड हॅव. कधीही हॅव आलं की पुढे जो काही क्रियापद आपलं असेल त्या क्रियापदाचं आपण तिसरं रूप घ्यायचं. आता इथे करणे म्हणजे इंग्लिशमधलं क्रियापद आहे डू. डूचं तिसरं रूप डू, डीड, डन. डन हे झालं तिसरं रूप, त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल, तिसरं रूप. आय शूड हॅव डन. हे करायला हवं होतं, हे म्हणजे धिस. आय शूड हॅव डन धिस. वाक्यरचना कशी झाली? शूड ह्यापासून सुरुवात केली आणि ती वाक्यरचना वेगळी झाली, नेहमीच्या काळांमधली नाही आहे ती. अशा या 5 आजच्या वेगळ्या वाक्यरचना परत एकदा रिपीट करते, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. सम डिफरंट स्ट्रक्चर्स किंवा कन्स्ट्रक्शन्स, काही वेगळ्या वाक्यरचना. मी अभ्यास करणार आहे, भविष्यकाळी, आणि त्यामुळे नेहमीचं वाक्य आय विल स्टडी, नेहमीचं काळांमधलं. पण वेगळी रचना कुठची? ही खालची, भविष्यकाळी रूप आहे, पण तरीही ॲम गोईंग टू असंच वापरायचं आहे. ॲम किंवा इज किंवा आर या प्रोनाऊननुसार ते ॲम इज आर घ्यायचं. आय एम गोईंग टू स्टडी याचा अर्थ मी अभ्यास करणार आहे भविष्यकाळात असाच आहे. जरी ते क्रियापद आपल्याला वर्तमानकाळी दिसलं तरीही अर्थ भविष्यकाळी होतो, म्हणून ही वेगळी रचना आहे. दुसरं वाक्य, ती तेथे जात असे. भूतकाळात ती तिथे जात असे कायम असं म्हणायचं असतं, तेव्हा आपण आता इथे करता पहिला नेहमीप्रमाणे शी. यूज टू. यूज टू म्हणजे तिथे जात असे, असं करत असे भूतकाळी. गो देअर, असं गो म्हणजे जाणे, देअर म्हणजे तेथे. शी यूज टू गो देअर. यूज टू यापासून बनणारी वाक्य, हे वापरून बनणारी वाक्य, ही रचना वेगळी आहे, यूज टू वाली. तिसरं, तिला बोलू दे, अमुक अमुक करू दे अशा अर्थी म्हणायचं असतं, तेव्हा लेटने सुरुवात करून लेटमध्ये करता हर, स्पीक म्हणजे क्रियापद, लेट हर स्पीक. ही रचना तिसऱ्या वेगळ्या प्रकारची लेट वापरून सुरू केलेली. ओके. चौथं वाक्य, ते कदाचित उद्या दिल्लीला जातील. कदाचित, कदाचित म्हणजे शक्यता व्यक्त केली आहे, आणि शक्यता मे या क्रियापदाने इंग्लिशमध्ये आपण व्यक्त करू शकतो, म्हणून मेने बनणारी ही रचना दे मे गो टू दिल्ली टुमॉरो. उद्या ते कदाचित दिल्लीला जातील. कदाचित म्हणून इथे आपण मे घेतला. आणि शेवटचं, मी हे करायला हवं होतं, मी असं असं वागायला हवं होतं, असं असं बोलायला हवं होतं, असं आपण बरेचदा बोलत असतो. त्यावेळेला रचना अशा पद्धतीने शूड हे क्रियापद वापरून करायची. कसं होतं शूड हे क्रियापद? पहिला करता आय. शूड हॅव डन. शूड घेतला, हॅव घेतला, क्रियापदाचं मुख्य जे क्रियापद म्हणून घ्यायचं आहे त्याचा तिसरं रूप घेतलं, डन घेतलं इथे करायचं आहे म्हणून. आय शूड हॅव डन हे म्हणजे धिस. शूडने बनणारी ही वाक्यरचना, शूड या क्रियापदाने. अशा या 5 वाक्यरचना. पहिली रचना डॅश गोईंग टू, ॲम इज आर गोईंग टू. दुसरी रचना यूज टूने बनणारी. तिसरी लेटने बनणारी. चौथी मे आणि 5वी शूड.
अशा 5 वेगळ्या वाक्यरचना आणि त्याचे मराठी अर्थ. परत एकदा नुसते इंग्लिश वाचते. आय विल स्टडी हे रेग्युलर आहे किंवा नवी पद्धत, वेगळी पद्धत, आय एम गोइंग टू स्टडी. दुसरं वाक्य हे भविष्यकाळी वाक्य आहे. दुसरं वाक्य शी यूज टू गो देअर. यूज टू याने बनणारी भूतकाळी रचना आहे. तिसरं लेट हर स्पीक, करू दे, बोलू दे असं असतं तेव्हा लेटने सुरुवात करून बनणारी रचना. चौथं दे मे गो टू दिल्ली टुमॉरो. मे हे क्रियापद शक्यता दाखवतं. आणि पाचवं आय शूड हॅव डन धिस. असं करायला हवं होतं असं म्हणायचं असेल तेव्हा शूड हे क्रियापद वापरून बनणारी वाक्य. अशा या 5 वेगळ्या रचना नक्कीच प्रॅक्टिस करा. स्वतः वाक्य बनवा आणि कायम इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करत राहा. ऑल द बेस्ट. आज मी इथेच थांबते. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्स फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. बाय.